एकनाथ शिंदे यांच्या मिशन पुणे यामध्ये अनेक माजी आमदारांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे। यामधलेच हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर आणि जे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेमध्ये आहेत असे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे महादेव बाबर सुद्धा आपल्यासोबत आहेत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्यात आता तुम्ही ठाकरेंची साथ सोडणार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार। काय ठरलेलं आहे, कधी पक्ष प्रवेश होतोय? खरं तर मी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आजही आहे, उद्याही आहे आणि मरेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मी शिवसैनिक राहणार आहे। बाळासाहेबांनी आमच्यावरती जे प्रेम केले, संस्कार जे आम्हाला दिलेले ते आम्ही कदापि विसरू शकत नाही ठाकरे फॅमिलीचे। राहिला विषय की आदरणीय आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री यांना जे भेटलो मी, ज्याचं माझ्या स्वतःचं या मतदारसंघातलं काम होतं। काम काय होतं तर ज्योती चौकामध्ये या प्रचंड ह्या एरियातल्या सगळ्या लोकांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आशीर्वाद पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे। आणि मग त्यानिमित्तानं आम्ही काही लोकवर्गणी, महानगरपालिकेचं सँक्शन, शासनाचं सँक्शन हे ताबडतोब आम्हाला मिळावं आणि गोंडव्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्योती चौकामध्ये, नरेश तानाजी मालुसरे चौकामध्ये छत्रपतींचा पुतळा उभा राहावं यासाठी मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची मी भेट घेतलेली आहे। त्यांची कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे। बरं, ही कामाची भेट असली म्हणजे तुमच्या मतदारसंघातलं काम आहे असं तुम्ही सांगताय, पण चर्चा सुरू झाल्यात की तुम्ही सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आणि त्याची तारीखही ठरलेली आहे। साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा प्रवेश होणार असं सुद्धा सांगितलं जात आहे। तर खरंच तुम्ही एकनाथ शिंदेसोबत जाणार आहात का? खरं तर मला जायची वेळ आली तर तुम्हाला मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल। तुम्ही चिंता करायची काय कारण निश्चित उभारणार नाही। आज तरी माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोंडव्यामध्ये होणं हे फार काळाची गरज आहे आणि जर जायचं ठरलं तर नक्की मी तुम्हाला निमंत्रण देऊन त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल। तुम्ही आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहात आतापर्यंत? आत्ता तरी मी वंदनीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे। मी नाराजही आहे, म्हणजे मी चाकाला जायचं, लपवायचं काही कारण नाही आहे। 19ला मी तयारी केली होती विधानसभेची, तर उद्धव साहेबांनी मेळावा घेऊन सांगितलं होतं की बाबा तुम्ही तयारीला लागा। नंतरच्या काळामध्ये परत युती भाजप आणि शिवसेनेची झाली, त्यावेळेस सुद्धा मग नॅचरली भाजपचा आमदार होता, त्यामुळं माझी इच्छा असताना किंवा उद्धव साहेबांची इच्छा असताना सुद्धा त्यावेळेला बीजेपीने तो काय वाट सोडणार नाही किंवा सोडणारही नाही। त्यामुळे ते मतदारसंघ तिकडं तो गेला, त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही। आता 24ला तर मी प्रबळ दावेदार होतो, म्हणजे मी लाख मतांनी सीट मारली असती। माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकसभेला तिकीटं बदलली, बरेच मतदारसंघ सोडले, विधानसभेला बी काही मतदारसंघ सोडले। माझी हात जोडून विनंती होती की बाबा हा जर मतदारसंघ तुम्ही महाविकास आघाडीकडनं सोडून घेतला असता तर नक्की एक शिवसेनेचा आमदार वाढला असता आणि मला मतदारसंघामध्ये काम करायला वाव मिळला असता। म्हणून मी थोडासा नाराज आहे, नक्की आहे। तुम्ही नाराज आहात, तुम्ही म्हणता की आता तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहात, पण उद्या कुठे असाल हे सांगू शकत नाही? नाही, असं काही नाही। हे तर उद्या परवा उद्याचं कोणी सांगितलं? माणसाचे 24 तासाचा भरोसा नाही, तर उद्याचं काय? उद्या तुमचा वाढदिवस आहे आणि आता अनेक ठिकाणी तुमचे बॅनर्स लागलेले आहेत, ज्या बॅनर्सवर कुठेही उद्धव ठाकरे यांचा फोटो नाहीये किंवा मशाल चिन्ह कुठेही दिसत नाही। खरं तर हे कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत, प्रतिष्ठानचे बॅनर आहे। प्रतिष्ठानला कुठला पक्ष नसतो आणि प्रतिष्ठानला कुठला चिन्ह नाही। पण आतापर्यंत आम्ही अनेक तुमचे वाढदिवसाचे बॅनर्स पाहिले ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे फोटो असायचे, आदित्य ठाकरेंचे फोटो असायचे। यंदा असं का दिसत नाही? म्हणजे तुमची नाराजी आहे ती उघडपणे या ठिकाणी पाहिलं मी। ठाकरे कंपनी किंवा ठाकरे हे परिवार आमच्या हृदयामध्ये आहे। सगळेच ठाकरे, म्हणजे चुलत असू किंवा सख्खी असू, सगळे ठाकरे आमच्या हृदयामध्ये। त्याचं कारण आहे की आम्ही मातीचे गोळे होतो, आम्हाला घडवलं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनीच, साहेबांनी घडवलं, त्यामुळे आज आम्ही एवढे साहेबांमुळेच मोठे आहे। त्यामुळे त्यांची जागा कुणी आमच्या हृदयातनं कुणीच हिरावून घेऊ शकत नाही। त्यामुळे बॅनरवर आलं, बोर्डवर आलं, ते प्रतिष्ठानचे बोर्ड असते, मी तर काय बघितलं नाही। मी बघितलं, तुम्हाला नक्की
सांगेल तुम्ही कुठे. बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करताय, पण उद्धव ठाकरेंचं काय? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आज अनेक जण नाराज आहेत, त्यामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी देत अनेक जण भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, ज्यामध्ये तुमचंही नाव चर्चेमध्ये आहे. आता कोण नाराज आहे हे मला माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं की सगळी ठाकरे कंपनी, ठाकरे परिवार, म्हणजे चुलत सुद्धा नाव घेतलं मी, चुलत सुद्धा आणि बाळासाहेबांची सख्खे सुद्धा, ते आमच्या हृदयामध्ये आहेत. त्यामुळे हृदयामध्ये ठेवल्यानंतर बाकी तुम्ही विचारायची काय कारण म्हणजे त्यांना सोडायचा प्रश्नच येत नाही, ठाकरेंना सोडायचा प्रश्नच येत नाही. माझं काय म्हणणं, तो जर तरचा विषय आहे. सोडायचं नाही सोडायचं, पण हृदयामधनं कुणी आमच्या काढू शकत नाही. हृदयामधून नाही सोडलं तरी राजकीय भविष्यासाठी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. राजकीय निर्णय असो किंवा कोणताही निर्णय असो, तुम्ही जरी म्हटला की हृदयामध्ये तुमच्या ठाकरे फॅमिली आहे, पण प्रत्यक्षात फील्डवर काम करताना तुम्हाला काय अनुभव जाणवते? कारण की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरीच नाराजी आहे, तुम्ही सुद्धा आता बोलताना ती बोलून दाखवलेली आहे, आणि त्यामुळे राजकीय भविष्यासाठी कुठेतरी कुठल्या तरी पक्षात जाऊन स्थिर होणं किंवा तिथं कामं आपली होणं हे करावं लागतं प्रत्येक राजकीय नेत्याला. त्या दृष्टीनं तुम्ही पावलं टाकताय का? ज्या दिवशी मला असं वाटेल की पाऊल टाकायची गरज आहे, त्या दिवशी नक्की तुम्हाला बोलवेल मी पत्रकार परिषदेत, आणि जेवण देऊन तुम्हाला जाहीर करा सगळ्यांनाच. बाकी काय नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार नाही, कारण की सांगितलं जाते 3 माजी आमदारांची नाव आहेत पुण्यातले. आता बाकी मला माहित नाही, पण शिंदे साहेबांचे माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. उदय सामंत साहेबांचे, उद्या मला वाटतं की अजितदादा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांची मला गरज लागणार आहे परमिशनसाठी. यासाठी मी उद्या अजितदादांना जाऊन भेटणार ना, का भेटू नये? मतदारसंघामधला विकास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असेल, तर मी जे जे मला मदत करतील, जे जे सत्ताधारी आहेत, त्या ठिकाणी मला जायला काही संकोच नाहीये. जनतेसाठी मी पाहिजे त्यावेळेला उद्या ह्यांनाही भेटेल, मी सीएम साहेबांना, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मी जाऊन भेटेल. मला कामाचा भाग झाला, हा कामाचा भाग झाला, मतदारसंघातल्या कामांविषयी झाला, पण राजकीय निर्णय घेण्यासाठी किंवा राजकीय पक्षामध्ये स्थिर होण्यासाठी काहीतरी निर्णय घेणं आवश्यक असतं, तर तो तुम्ही निर्णय घेणार आहात की नाही? ज्यावेळेला घेईल त्यावेळेला तुम्हाला मी बोलून सांगितलं ना, आज तरी माझ्या डोक्यात काय नाहीये, आज तरी काय नाही. ज्या चर्चा सुरू आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, तुम्ही ते सगळ्या चर्चा फेटाळत आहेत. चर्चा कुणी काय करावी हा ज्याचा त्याचा विषय आहे का नाही? आता बघा, परवा आपले ते कुठल्या मुंड्यात आहेत बघा, त्या म्हणले त्यांचा अपघात झाला, मग त्यांनी ते स्टेटमेंट दिलं की असं काही नाही, ते अफवा आहे. चर्चा होत राहते ना, चर्चेला काय कोण तोंड तोंडाचं दाबू शकत नाही. पण त्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले पण पदाधिकारी म्हणतात की तुमचं सुद्धा नाव आहे त्या यादीमध्ये. आता प्रत्येकाला वाटतं ना की बाबा एखादा जर चांगला माणूस आला तर पक्ष वाढल, त्या हिशोबाने ती चर्चा करत असतील ना. पण साहेबांचे माझे संबंध त्यांची शिंदे साहेबांचे एकदम चांगले आहेत, क्लोज आहेत. त्यांच्यासोबत काम करायला आवडेल का तुम्हाला? मला सगळ्यांच्याच सोबत काम करायचं ना. मला अजितदादाच्या सोबत काम करायचंय, मला उद्धव साहेबांच्या सोबत काम करायचंय, मला शिंदे साहेबांच्या सोबत काम करायचंय, मला इथं छत्रपतीचा पुतळा करायचा ना, तेव्हा मला सगळ्यांच्या सोबत जायला आवडेल. मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत जायला आवडेल. काम व्हायचं पाहिजे ना, जो काम करेल तो माझा, मला काय. एकनाथ शिंदेनी काम केलं तर एकनाथ शिंदे तुमचे. जे सरकार काम करेल ते सरकार सगळं आमचं. तर महादेव बाबर यांनी अतिशय सावध भूमिका सध्या तरी घेतलेली आहे. सध्या तरी त्यांनी या संपूर्ण चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र मतदारसंघातील कामाविषयीची ही भेट होती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंवर नाराज आहे हे मात्र सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे, आणि त्यामुळे आज जरी ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असले तरी उद्या नेमके ते कुठे असतील हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण की उद्या त्यांचा वाढदिवस असताना शहरामध्ये जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत तिथं उद्धव ठाकरे यांचा फोटो किंवा मशाल चिन्ह आहे ते आपल्याला कुठेही दिसत नाही, आणि त्यामुळे महादेव बाबर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला प्रवेश नेमका होणार कधी याची सुद्धा उत्सुकता आता लागलेली आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.